श्रीलंका सरकारने आयात शुल्क कपात केल्यामुळे कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण ही आशा फोल ठरलेली आहे। कांद्याच्या दरामध्ये 2 दिवसापासून मोठी घसरण आहे। तमिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढली आणि लासलगाव, मनमाड, नांदगाव यासारख्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयाची घसरण झाली आहे। कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र आता पाणी आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, शेतकऱ्यांना नेमका काय या सगळ्याचा फटका बसतोय? रिद्धी, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रीलंकेनं 30% वरनं 10% त्याचं आयात शुल्क केल्यानंतर या सगळ्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली होती। विशेषतः कांदा उत्पादक ज्या भागामध्ये आहे अशा सगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असंही बोललं जात होतं। मात्र त्यानंतरची परिस्थिती जर बघितली तर आता तमिळनाडूतील जे फेंगल चक्रीवादळ आहे त्याचा सगळा परिणाम होऊ शकतो, पाऊस पडू शकतो आणि त्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान होऊ शकतं अशा स्वरूपाची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा काढणी केली जाते आणि ती थेट बाजारामध्ये आणली जाते। दुसऱ्या बाजूला राजस्थानमधील कांदा देखील बाजारामध्ये येऊ लागलेला आहे, त्यामुळे साहजिकच स्पर्धा जी मोठ्या प्रमाणात होती ती आता काही अंशी कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम देखील या बाजारभावावर झालेला आहे। त्यामुळे 4300च्या दरम्यान सरासरी मिळणारा कांद्याला भाव तो आता 3500च्या घरात आलेला आहे। साधारणपणे 800 ते 1200 इतका भाव कोसळलेला आहे। त्यामुळे शेतकरी एकूणच या सगळ्या दरम्यान हवालदिल झालाय। या सगळ्या दोन्ही परिस्थितीमुळे चिंतेत आहे। एकूणच श्रीलंकेच्या आयात शुल्काच्या निर्णयाच्या नंतर कुठेतरी शेतकऱ्यांना आशा होती, ती आशा या निमित्तानं फोल ठरली असं म्हणायला हरकत नाही। रिद्धी जी, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।